याला लाळघोटेपणा म्हणावं की चमचेगिरी? मित्र हो, नमस्कार. गेल्या 10 वर्षामध्ये बघा, अंधभक्ताची एक नवी जमात उदयाला आलेली आहे. त्यापूर्वी हे अंधभक्त वगैरे असं काही कुणी नव्हते. बघा, निष्ठा, प्रेम, भक्ती कोणाचीही कोणावर असू शकते आणि असायला हरकत सुद्धा नाही, पण ती डोळस असावी एवढी तरी अपेक्षा असणार. आता बघा, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला आवडतात, कोणाला नाहीच आवडत, अर्थात हा ज्याचा त्याचा विषय आहे. पण जेव्हा त्यांना म्हणजे नरेंद्र मोदी यांना किंवा अन्य कोणालाही कोणी देवाचा अवतार म्हणायला लागलं तर मग तेव्हा हे सगळं काही वेगळं वाटतं ना. आता नरेंद्र मोदी हे देव किंवा देवाचा अवतार म्हणजे अगदी काहीतरी वेगळे किंवा चुकल्यासारखं वाटून जातं ना. अहो, याआधी सुद्धा त्यांना देवाचा अवतार म्हटलं गेलं होतं. अहो बघा, इंटरनेटवर ते फोटो सुद्धा आहेत, माणसाला थेट देवत्व. बघा, तुम्हाला आठवत असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली होती. नवे नवे राजधर्माचे पालन करा अशा कानपिचक्या दिल्या होत्या. अशी व्यक्ती अंधभक्ताच्या नजरेमध्ये देव असू शकते, म्हणून तर त्यांना अंधभक्त म्हणायचं ना. आता बघा, पुन्हा अभिनेत्री आणि हिमाचल मंडीच्या खासदार कंगना राणावत त्यांनी मोदी म्हणजे अवतार आहेत असं म्हटलंय. आता केवढी ही अंधभक्ती, स्तुती करायला हरकत नाही हो, पण हे काय, याला लाळघोटेपणा म्हणावं की चमचेगिरी? हे सगळं जरा जास्तच होतंय असं नाही का हो वाटत? बघा, देशात आज ही गरीब सामान्य माणसाची काय स्थिती आहे, कष्टकरी शेतकऱ्याची काय अवस्था आहे, महागाई बेरोजगारीचं काय, ही कुठल्या देवाची कृपा की बघा अवकृपा? अहो, अच्छे दिन येण्याची स्वप्न दाखवली, कुठं आहेत आणि कधी येणार आहेत हे अच्छे दिन? लोक तर आता म्हणतात, नको नको आम्हाला तुमचे ते अच्छे दिन, कधीही न येणारे अच्छे दिन आम्हाला नको, आम्हाला आमचे पहिले दिवस परत द्या, उपकार होतील. 400 रुपयात गॅस सिलेंडर देणारं ते आमचं पहिले दिवस अच्छे दिन ते आमचे होते, ते आम्हाला द्या. आता बघा, कंगना राणावत म्हणतात काँग्रेसच्या राजवटीत देशाला लुटलं. होय, खरं पण आहे ते. मग आता काय चाललंय? त्यांनी देश लुटला आणि यांनी अर्धा अधिक विकून टाकला. अदानी अंबानी यांचं बरं चाललंय हो, पण गरीब मात्र आपला जीव देतोय. ही कुठल्या देवाची कृपा म्हणायचं? बघा, रामदास आठवले यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमनं उधळलेली आहेत, पण देव किंवा देवाचा अवतार मानायला त्यांनी देखील नकार दिलेला आहे. रोहिणी खडसे यांनी तर एक ट्विटच केलं बघा. उपरोधिकपणे त्यांनी 4 ओळीत आरसाच दाखवला आहे या सगळ्या अंधभक्तांना. त्या म्हणतात, समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी देव अवतार घेत असतो अशी आपली साधी आणि भोळी भावना असते. पण खासदार कंगना राणावत यांनी घोषित केलेल्या अवतारानं रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत पार रसातळाला नेली. महागाई उच्चांकावर गेली. कधी नव्हे ते इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. असंख्य लाडक्या बहिणींनी पतीचा आधार गमावला. भारताच्या इतिहासात सामान्य माणसाचं पार कल्याण करून टाकण्याची किमया या अवतारानं करून टाकली. काय चुकीचं आहे हो यात? अहो, माणसाला माणूस म्हणून राहू दे की, देव किंवा देवाचा अवतार कशाला बनवता? बघा, आता खरं तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तरी हे सगळं मान्य असेल का हो? पण किती लाळघोटेपणा, किती चमचेगिरी. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही म्हणाल का हो देव किंवा देवाचा अवतार? तुमची प्रतिक्रिया जरूर द्या. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.